प्राजक्ता, आई तुझ्यावर कावल्या खऱ्या, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू घरासाठी कायम झटत आलीस आणि आता तू कुस्ती खेळायचा निर्णय घेतलाय, तो बी घरासाठीच. हे ठाऊक आहे मला. तू इतकं काय काय करतेस आणि मी नुसती बसून आहे. मला ना हे अजिबात आवडत नाहीये. तू सांग ना मला, मी काय मदत करू तुला? विनुताई, तुम्ही जाऊन आराम करा, स्वतःची काळजी घ्या, दुसरं काय बी नका मला. मी एवढा विश्वास दावला हेच लय आहे माझ्यासाठी. बर, तुम्ही काय खाल्लं की नाही? थांबा, मी तुम्हाला तुमचे लाडू देते. वीरू भाऊजी बी चिडचिड करून निघून गेले ना, पाहिलं मी त्यांना जाताना. त्यांचं असंच असतंय बघ, जेवढ्या चटकन चेकाळतात ना तेवढ्या चटकन शांत बी होतात ते. पण आज जरा मनाला लागलं माझ्या. लग्नाच्या वाढदिवसा दिवशी भांडण नग होतं मला. अय्या, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस नाही का? वीरू भाऊजी विसरले ना? घराच्या एवढ्या राड्यामध्ये विसरून गेले असतील ते. मग आपण आठवण करून देऊ त्यांना, असा मस्त साजरा करू ना तुमच्या लग्नाचा वाढदिवस. नग नग मिनूत आहे, घरातलं वातावरण अदुगरच नीट नाही. कर्जाचं टेन्शन आहे, आईंची तब्येत बी बरी नाही, त्यात मला देखावा नाही करायचा कंचाच. पण वीरू भाऊजींसाठी तरी काहीतरी करशील की नाही? माझ्याकडे एक आयडिया. पिंट्याच्या शाळेमध्ये कालच एक गेम शिकवलाय बघा. ते काय बरं म्हणतात ते, ट्रेजर हंटर, म्हणजे खजिना हुडकायचा असतोय त्यात. वय वय, ठाऊक आहे मला, चांगली आयडिया आहे. यात मदत करीन मी तुला. वीरू भाऊजींना मस्त सरप्राईज देऊ आपण, काय? चालतंय. ओनली एमएस नाही, सुट्टीच नाही. लग्नाच्या बर्थडेचं सेलिब्रेशन आणि ट्रेजर हंट काय? बघतेस तुमच्याकडे कसं होतं ते. आता वाईट वाटून घेऊन काय फायदा आहे का? खेकसायच्या आधी विचार करायचा. आधी खेकसायचं, वाय वाटेल तसं बोलायचं आणि नंतर तोंड फाडून बसायचं. अरे पण मग फॉर्म भरायच्या आधी तिनं मला एकदा सांगायला नको होतं काय? तू बरं सांगितलंस त्यांना एंट्री टाकायच्या आधी. लाख वेळा म्हणलं सांग सांग सांग, सांगितलंस? हा, तिला बी वाईटच वाटलं असणार आहे म्हणायचं. मग हे समजा काय चाललंय एका मागणे काय बी कळना झालंय. या समजा गोंधळात आमचा येळ बी मिळाना झालाय आम्हाला. हाच तर लग्नाचा वाढदिवस आहे, साधं इश बी केलं नाही मी तिला. अरे तुझ्या तुमची अॅनिव्हर्सरी आहे ना, वहिनीने इश केलं का तुला? अरे तिच्या डोसक्याला काय कमी ताण आहे होय? कामाच्या नादात ती सरली असणार ती बी बिचारी. मग आता अशी आठवण करून दे की जन्मभर लक्षात राहील. दणक्यात झालं पाहिजे सेलिब्रेशन. अरे खुळाईच कायची नाही. आईची तब्येत बरी नाही, त्यात असं आपलं स्टुमनं लावून धरणं बरं वाटतंय का? आणि आईला बी नाही पटायचं. अरे मी कुठं म्हणलं दाद्या, सगळ्यांमोर दौंडी पिटव दौंडी पिटव. अरे त्यांना एक भारीपैकी गिफ्ट दे, म्हणजे तुमच्यातच सेलिब्रेशन होऊ दे, पण दणक्यात होऊ दे. काय पैलवान, 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 पैलवान. वीरू भाऊजी, काय घेऊन चाललाय लपून छपून? नाही काय नाही. प्राजक्ता कुठे? काय माहिती, कुठेतरी बाहेर गेलीये. मागच्या टायमाला गिफ्ट घेऊन आलतो, मग घर सोडून निघून गेली. आता कुठे गेली असेल? अहो, कामासाठी कुठेतरी गेलीये. घर सोडून तरी नक्कीच नाही गेली, पण कुठे गेलीये ते काही सांगून नाही गेली बघा. ठीक आहे. मीने, पहिलवान प्राजक्ता वेअर गॉन? अहो, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना आज. प्राजक्ता लपून बसलीये आणि वीरू भाऊजींना शोधायला लावणार आहे. लपून बसली? हो,
तुळशी वृंदावनाच्या माग. तुळशी ती काय लपायची जागा आहे होय? काय माहिती बुवा, मला तर तसंच म्हणली. ओके, यू डू दिस विणकाम. आणि मी जरा फास्ट फास्ट कर की ग. हॅलो पैलवान. बोला की वस्तात. मी घरला आलोय. तू कुठे आहेस? आत्ता आलं? सकाळी माझ्यावर कावलात आणि निघून गेलात. दिवसभरात साधा एक मेसेज बी केला नाही तुम्ही, आणि आत्ता आली बाई तुम्हाला माझी आठवण. सॉरी, पण ये की लवकर इकडं. आज आज काय महत्वाचं काम आहे जरा. हायस कुठे तू? कपाटात हाय, दडून बसली मी. काय बिका. हॅलो हॅलो. कपाटात कसं कोण? लाडू खावा आणि कोड सोडवा. घरात असली पण किंमत नसती, पाहुण्यांपासून लपून असती. तुम्ही देताय फेकून, पण मी ठेवते जपून. गरज पडली की मात्र लगेच आठवते. वळका आणि शोधा, तिकडेच मी वाट बघते. गरज पडली की आठवते. पाहुण्यांपासून लपून असते. स्टोर रूम. चिठ्ठी. ज्यानं जुळवली आपल्या लग्नाची गाठ. मी वाट बघतीये तुमची त्याच्याच दरबारात. लग्नाची गाठ जुळवतात भटजी. भटजींचा कसला आलाय दरबार. माय गॉड, व्हॉट इज रायटिंग? आणि ते बी गॉड बद्दल. गॉडचा दरबार. गॉडचा दरबार मीनिंग मंदिर. ओ व्हेरी नाईस. म्हणजे मंदिराकडे जाऊन सेलिब्रेशन करण्याचं प्लॅनिंग आहे तर यांचं. पैलवान पैलवान गेली कुठेही. आणखीन एक कुड. उमऱ्याआधी पहिलं पाऊल. कुस्तीचं सपान. आखाडा. अंगणातला आखाडा. पैलवान. हाय प्राजक्ता. पैलवान. Here तर nobody. नो पैलवान. गेली असेल मग. चिठ्ठी इकडं बी. मंदिराच्या मागे
वाहते ती संथ, तिच्या काठी वाट बघते तुमची मी निवांत. नदीच्या काठी पैलवानी पुढ्या रात्रीच्या गुड नाईटला नदीच्या काठावर गेली. तिकडं जाऊ की न ग? वाटेत जाऊन घराचा हा मुकुट जसा मंदिराचा कळस, पुन्हा पावसाचा नाच होतो इकडे दिवस रात. पिकी पिकी या गव्हाची बसले वाट पाहत. पैलवान, ए पैलवान, ए पैलवान डॉटर ऑफ लॉ, पैलवान प्राजक्ता, कुठे आहेस ग तू? पैलवान, पैलवान, सरप्राईज! काय रे दाद्या, स्वतःच्याच लग्नाचा वाढदिवस विसरलास होय? अरे म्हणून म्हणलं चला थोडी तुझी फजिती करावी. पुरे झाली आता चेष्टा. वीरू भाऊजी, प्राजक्ता, तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा. आत्ताचा वेळ फक्त तुमचा आहे. अहो चला आता, या रेकॉर्डिंगचं आणि आपलं इथं काहीच काम नाहीये. हा होय होय, आपण चला. तुम्ही कॅरी ऑन लव बर्ड्स. हा हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी पैलवान. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी वाजतात. चला केक कापूया. उभय चल. गेली की पैलवान. हॅलो, अहो जाऊबाई कुठे आहात तुम्ही? कुठं म्हणजे काही इकडे मंदिराकडे आलते, कुत्री माग लागलीयेत. अहो तिकडे काय करताय? अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन तर आपल्या घरच्या गच्चीवर सुरू आहे ना. व्हॉट? गच्चीवर? वय आपण तुम्ही येईपर्यंत संपून बी जाईल. जाऊ दे, आलात की सरळ झोपून जा. ठेवते. असं कसं संपू देईन मी? साता जन्माच्या नात्याला आता काय द्यावं नाव, माती मध्ये रंगतो या माझ्या संसाराचा डाव. पीर माझं नव रूप गुरु झालाय सजण, ह्याच्या डोळ्यात दिसत माझ्या आभाळाचं गाणं, पुर करू संगतीनं.
आई अहो आई आई अहो अगं कांचन काय झालंय? आई अहो निर्लज्जपणाचा कळस झालाय नुसता. इन हाऊस मध्ये एवढे टेन्शन्स आहेत तरी बघा गच्चीवर सेलिब्रेशन चालू आहे. व्हॉट टेलिंग? काय? तुम्ही चला आणि बघा. चल चला चला. हे घे. खास तुझ्यासाठी. शी आई वा व्हेरी नाईस. पाहिलं काही? व्हेरी व्हेरी शेमलेस पीपल. घरामध्ये एवढं टेन्शन आहे, यांच्यामुळे आपल्या डोक्यावर कर्ज झालंय आणि ह्यांचं व्हॉट डुईंग? सेलिब्रेशन चाललंय आई. तसं काही आमच्या कुणाच्या लग्नाचे बर्थडे होतच नाहीत. आणि सेलिब्रेशन करायलेत ते बी गपचूप. आपल्याला न सांगता. म्हणजे आपण यांचे कुणी लागतच नाही. आई एक शब्द बोलू नकोस तू. तुला तर या घराशी या घरातल्या अडचणींची काही घेणं देणंच नाहीये. तुला फक्त आणि फक्त स्वार्थ दिसतोय. ते चांगलंच कळून चुकलंय मला. आई पण वीरू तू हिच्यामुळे एवढं चुकशील असं वाटलं नव्हतं मला कधी. डोळे मिटायच्या अगोदर देव जाणे आणखी काय काय बघावं लागणार आहे मला. आई पहिलवान आईचं बोलणं नका मनाला लावून घेऊस. अगं तब्येत बरी नाही तिची. त्या कांचन वहिनी आहेच तिचे कान भरायला. ते सोड. हे घे. पहिलवान उघडून बघ की आवडेल तुला. आता नका. आता इच्छाच नाही माझी. आईंच्या मनात माझ्याबद्दल जो गैरसमज झालाय ना तो जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मला अन्न पाणी बी गोड लागणार नाही. तू ज्या दिवशी दूर होईल आणि आपण समद कर्ज फेडून फॅक्टरी सोडू त्याच दिवशी उघडीन मी गिफ्ट. एवढंच नव. मग त्याला किती वेळ लागणार आहे? उद्याच्याला स्पर्धेतल्या समध्या पैलवानांचा लिलाव आहे. पैलवान उद्यापासून आपली खरी परीक्षा सुरू व्हायली आहे पैलवान. आणि किती बी काय बी झालं तरी आपण आपापल्या जागी राहून स्पर्धा मारायची. मारायची म्हणजे मारायचीच. आपल्यासाठी नव्ह तर आपल्या घरासाठी आपल्या घराण्यासाठी. ओनली एमएच नाही सुट्टीच नाही.